जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीची सद्यस्थिती नेमकी काय आहे, किती जागा भरल्या जाणार आहे, विषय शिक्षकांचा प्रश्न नेमका कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जाणार आहे, लिमिटेड प्रेफरन्सेस आपल्याला किती घातक आहेत वगैरे वगैरे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मिळवायची असेल, ऑथेंटिक पद्धतीने मिळवायची असेल, तर एकमेव उपाय सध्या काळाची गरज झालेला आहे, तो म्हणजे शिक्षक भरतीकरिता आंदोलन करणे। आणि याच गोष्टीला हेरून शिक्षक भरती परिवारामधले बऱ्याच जणांनी जे आहे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रामुख्याने सध्याच्या घडीला जे आहे येत्या काही दिवसांमध्ये 4 वेगवेगळी आंदोलने होणार आहेत। त्या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे, कोण आंदोलन करतोय, कोणकोणत्या मागण्या आहेत आणि खऱ्याच अर्थाने आंदोलन करणं गरजेचं आहे का, सद्यस्थिती पाहता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत, तुम्ही जर टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर गुरुजी नावाची बॅच, या बॅचमध्ये टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे जे आहे डेली लाईव्ह लेक्चर्स घेतले जाणार आहेत। त्याच्यासोबतच या ठिकाणी सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील अवेलेबल असणार आहे। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, PYQ ची व्हिडिओ सोल्युशन बॅच, या गोष्टी तर आहेतच आहे। आणि यामध्ये विशेष म्हणजे एक गोष्ट मिळणार आहे की CTT ची कंप्लीट रेकॉर्डेड जी बॅच आहे ती आपण मोफत देतो आहोत या बॅचमध्ये। आता ही बॅच कशा प्रकारे जॉईन करायची आहे, बॅच जॉईन करायसाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आता आपण वेळ वाया न घालवता या ठिकाणी जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, पहिल्यांदा थोडंसं डिस्कस करूया की एक्झॅक्टली काय आहे। बघा, सध्या शिक्षक भरतीची जी सिच्युएशन आहे ती अनएक्सपेक्टेड आहे, असं व्हायला नाही पाहिजे। काय नाही व्हायला पाहिजे तर लक्षात घ्या, आतापर्यंत एक्झाम आणि एक्झामच्या दरम्यानचा कालावधी बराच मोठा झालेला आहे। खऱ्या अर्थाने आतापर्यंत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित होतं, पण तो अनफॉर्च्युनेटली तसं झालेलं नाहीये। परीक्षा झाली, परीक्षा झाल्याच्या नंतर प्रदीर्घ कालावधी त्यांनी रिझल्टसाठी लावला, रिझल्टसाठी कालावधी लागल्याच्या नंतरही आणखीन बराचसा कालावधी गेला रजिस्ट्रेशनसाठी। म्हणजे परीक्षा झाली, रजिस्ट्रेशन निकाल लागला, रजिस्ट्रेशन झालं, परंतु रजिस्ट्रेशन नंतरची प्रक्रिया कधी, हा एक फार गंभीर महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जो काही जाहिरात येणं अपेक्षित होतं आपल्याला किमान एखाद्या महिन्याभरामध्ये, त्या जाहिरातीचा आपल्याला पत्ता दिसत नाहीये। आणि विशेष म्हणजे आणखीन सरकार वेगवेगळे नियम या भरतीमध्ये लादू इच्छित आहे आणि अशा अवस्थेमध्ये ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळतच नाहीये। मग ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर एकच महत्त्वाचा उपाय सध्याच्या घडीला आपल्या शिक्षक भरती परिवारामधले बरेचसे नेते आहेत त्यांनी हेरलेलं आहे की सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान जर शासनावर प्रशासनावरती दबाव टाकायचा असेल तर धरणे आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। या गोष्टीला हेरून आता जे आहे शिक्षक भरतीसाठी 4 आंदोलनं प्रामुख्याने होत आहेत वेगवेगळी। आता तुम्ही म्हणाल सर की आता 4 वेगवेगळे आंदोलनं आहेत, मग आम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी जावं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, 4ही आंदोलनं शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी, जास्तीत जास्त जागांची व्हावी, पारदर्शी पद्धतीने व्हावी, या कॉमन मागण्या आहेतच आहे। ठीक आहे, एकदा समजून घ्या। अगोदर जे आहे ज्या मागण्या आहेत त्या आपण समजून घेऊया, त्यानंतर आपण थोडक्यामध्ये त्याच्यावरती डिस्कशन करूया। बघा, 2 दिवसापूर्वी मी तुषार देशमुख सरांची जी संघटना आहे त्यांच्यावरती व्हिडिओ बनवला होता ऑलरेडी। आता या ठिकाणी शिव युनिटी फाउंडेशन जे आहे बालुशा माने मॅडम यांची, तर त्यांनी देखील या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। हे त्यांनी कालच्या तारखेला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, परमिशन घेतलेली देखील आहे। आणि या परमिशन मध्ये त्यांचे आपण मुद्दे अगोदर अभ्यासूया। त्यांनी काय सांगितलं की पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भामधील मागण्यांच्या बाबत त्यांनी काही मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी शासनाला विनंती केलेली आहे आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या म्हणून आम्ही या ठिकाणी जे आहे आंदोलन करतो आहोत, असा त्यांचा पवित्रा आहे। पहिली मागणी बघा त्यांची काय आहे, शिक्षक भरती 2025 मधील सर्व रिक्त पदांची आवश्यक जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागा तात्काळ जाहीर करण्यात याव्या।
चांगली मागणी आहे आणि आपली देखील तीच भूमिका आहे की लवकरात लवकर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की यार जागा किती आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्याने सांगितला, पसंती क्रमासाठी जे आहे 20 जानेवारी 26चा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा आणि पसंती क्रम अनलिमिटेड करावे, ही प्रत्येकाची भावना आहे. लिमिटेड प्रिफरन्सेस नसावे, ते अनलिमिटेड असावे. अनलिमिटेड नाही तर नाही, किमान 100-200 तरी प्रेफरन्सेस असावे, ही सर्वसामान्य अभियोग्यताधारकांची जी भावना आहे ती यांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि हा देखील मुद्दा योग्यच आहे. त्यानंतर सर्व खासगी अनुदानित व विना अनुदानित संस्थांना रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात देणे शासन पत्रकाद्वारे बंधनकारक करावं. प्रायव्हेट सोसायटीला देखील या ठिकाणी जोपर्यंत सक्ती करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रायव्हेट सोसायटी मधल्या जास्तीत जास्त जागा येणार नाही. हा मुद्दा यांनी चांगला हेरलेला आहे आणि ती मागणी आहे. त्यानंतर एक चौथा मुद्दा त्याने शिक्षण सेवकांना त्यांचा जो कालावधी आहे 3 वर्षाचा, एक प्रकारे शिक्षाचा आहे, तो कमी करावा आणि समान काम समान वेतन या तत्वानुसार त्यांची जी काही पद आहे ते निश्चित करावं. त्यानंतर कला, क्रीडा, कार्यान्वयन, संगणक या शिक्षकांची देखील जास्त प्रमाणावरती भरती करावी. जो शासन निर्णय आहे केंद्र स्तरावरचा तो इम्प्लिमेंट करावा. त्यानंतर राज्यामधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोकण विभागामध्ये ज्या पद्धतीने विरळ लोकसंख्येमध्ये कोकण पॅटर्न राबवला जातोय तो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राबवावा. तसं जर घडलं जागा वाढतील. आणि दुसरी गोष्ट त्याने हेरलेली आहे, 2022 मध्ये जॉईन झालेल्या शिक्षण सेवकांना शिक्षक भरती 25 मध्ये संधी देण्याबाबत शासन पत्रक आलेलं आहे, परंतु त्यांच्या रिक्त झालेल्या जागा 2025 मध्ये देण्यात याव्यात. म्हणजे जे कार्यरत शिक्षक आहे इकडून आता 2022च्या भरतीमधून 2025च्या भरतीमध्ये जॉईन होतील, त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवरती याच भरतीमध्ये एक राऊंड घेण्यात यावा. चांगला मुद्दा आहे हा. तुषार देशमुख सरांच्या पण आंदोलनामध्ये मुद्दा होता. आता यांनी काय सांगितलंय बघा, यांचं जो आंदोलन असणार आहे ते एकदा आंदोलन स्थळ वगैरे समजून घ्या. 10 मार्च 2026 सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन करत आहोत. बालुशा माने मॅडम यांचं जे काही आंदोलन असणार आहे 10 मार्च 2026 सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार आहे. आता दुसऱ्या आंदोलनाकडे आपण जाऊया, तो देखील आंदोलन अतिशय जास्त महत्वाचं आहे. याच्यापूर्वी ज्यांनी अनेक वेळा आंदोलनं केलेली आहे आणि यशस्वी आंदोलनं केलेली आहे असे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे जे अध्यक्ष आहेत संदीप कांबळे सर, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन होतो आहे. आता यांनी देखील कालच्या तारखेला परवानगी घेतलेली आहे, तुम्हाला ओसी दिसत आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलं की शांततेत व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत निवेदन आहे. आता यामध्ये काय आहे, त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. शॉर्टकटमध्ये अगदी कांबळे सरांनी शॉर्ट बट स्वीट ज्या गोष्टी सध्याच्या घडीला फार जास्त आवश्यक आहे त्याच सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत त्यांनी. बघा त्यामध्ये काय सांगितलंय, तर मर्यादित प्राधान्यक्रम अमर्याद करून सर्व गुणवत्ताधारक उमेदवारांना समान संधी देण्यात यावी. अनलिमिटेड प्रिफरन्सेसचा मुद्दा त्यांनी घेतलाय जो अतिशय जास्त महत्वाचा आहे. प्रत्येक अभियोग्यताधारकांच्या हृदयाच्या जवळचा मुद्दा आहे की प्रिफरन्सेस अनलिमिटेड असावे, तो मुद्दा त्यांनी घेतलाय. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे खासगी व्यवस्थापन, मग ते अनुदानित असेल विना अनुदानित असेल व सर्व खासगी संस्था असतील यामधील 80% जी पदं आहे ती भरण्यात यावी. आता एवढी पदं जर भरल्या गेली खऱ्या अर्थानं रिक्त जागांचा आकडा मोठा असेल, तेवढ्या जागा यायला पाहिजे हीच आपली सर्वांची भूमिका देखील आहेच आहे. त्यानंतर 3 नंबरला सांगितलं, नवीन संच मान्यता धोरण कोकण पॅटर्न पटसंस्था अट न टाकता शिक्षक मंजूर केला जाणार, तो राज्यभर लागू करावा. बघा कोकण पॅटर्नचा जो आहे प्रत्येकानं तोच मुद्दा घेतलेला आहे आणि आवश्यक आहे. अनलिमिटेड प्रिफरन्सेस असेल, कोकणचा पॅटर्न असेल, 80% पद भरती असेल किंवा पुढचा मुद्दा आहे कला, क्रीडा, कार्यान्वयन या शिक्षकांची, विशेष शिक्षकांची शिक्षक भरती राबवण्यात यावी. हा देखील महत्वाचा मुद्दा आहे कारण यांच्याकडे देखील बऱ्याच वर्षापासून दुर्लक्ष केलंय शासनानं, प्रशासनानं. तो मुद्दा त्यांनी घेतलाय आणि हा मुद्दा अतिशय जास्त महत्वाचा आहे. थोडासा दुर्लक्षित राहिलाय, बऱ्याच आंदोलनकर्त्यांनी हा मुद्दा घेतला नाही. कांबळे सरांच्या लक्षात आलाय ते. समाज कल्याण निवासी आश्रमशाळा विभागाच्या शाळेवर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करावी. वरील मागण्यांसाठी आम्ही खालील प्रमाणे आंदोलन आयोजित करत आहोत. आता यांचं आंदोलन कसं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, तर लक्षात घ्या. आंदोलनाचा दिनांक होणार आहे 12 मार्च 2026 सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. अपेक्षित आंदोलक वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे, यापेक्षा जास्तीची संख्या आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि तसं होणार देखील आहे.
कांबळे सरांचं आंदोलन असेल 12 मार्च 2026 ला सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी. आता आपण जाऊया या ठिकाणी जे तिसरं आंदोलन आहे, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचंही आंदोलन होणार आहे. परंतु यांच्या ज्या मागण्या आहेत त्याही त्याच्याशी मिळत्या जुळत्याच आहे. याच्यावरती मी ऑलरेडी थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, म्हणून इथे मी टाइमपास करणार नाही. फक्त यांचं आंदोलन तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की आंदोलन होणार आहे की त्या अनुषंगाने आम्ही दिनांक 9 मार्च 2026 पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार आहोत. म्हणजे जे तुषार देशमुख सर आहे किंवा त्यांची जी पूर्ण टीम आहे त्यांचं आंदोलन होणार आहे 9 मार्च 2026 पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर. आणि अगोदरचे ते 2 आंदोलन तुम्हाला दाखवली, कांबळे सरांचं असेल किंवा बालुशा मॅडमचं असेल, ते 12 तारखेपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार आहे. आणि एक चौथं आंदोलन आहे, त्यानंतर आपण बाकीची डिस्कशन या ठिकाणी छेडूया. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कला क्रीडा शिक्षक अभियोग्यताधारक संघर्ष समिती यांचं एक आंदोलन होणार आहे. आणि यांचं आंदोलन देखील या ठिकाणी मित्रांनो होणार आहे 12 तारखेला आझाद मैदान मुंबई याच ठिकाणी. इथे त्यांनी 10 तारीख दिली होती, परंतु त्यांनी आता जे आहे स्वतःला या ठिकाणी 2 दिवस एक्सटेन्शन दिलेलं आहे. 12 तारखेपासूनच यांचंही आंदोलन होणार आहे. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे आहेत 4 आंदोलन. 4ही आंदोलनाच्या जर का आपण मागण्या बघितल्या तर त्या मिळत्या जुळत्या आहेत आणि एकच असणार आहे. कारण साहजिक आहे, भरती जर एक असेल तर त्याच्यामधल्या मॅक्झिमम मागण्या ज्या असणार आहे कॉमनच असणार आहे. प्रत्येकाच्या लेटर हेडवरती एखादी जी मागणी आहे ती डिफरंट आहे, परंतु सर्वांचा जो काही उद्देश आहे तो सेम असणार आहे. बघा, मला आता सध्याच्या घडीला बऱ्याच जणांनी सांगितलं की सर हे सर्व लोक एकत्र येऊन का बरं आंदोलन करत नाही, मोठं आंदोलन होईल, भव्य दिव्य आंदोलन होईल. तुमचा मुद्दा हे योग्य आहे, परंतु काय असतं की प्रत्येकाचे आपले आपले काही अनुसारक असतात, अनुयायी असतात. त्यांनी त्यांच्या मार्गाने त्यांना मिळालेलं जे काही फ्रीडम असतं त्याचा वापर करून त्यांनी त्यांच्या परीने आंदोलन करावं, तर ते जास्त बेटर ठरतं. कधी कधी त्या काळाची गरज समजून आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजून घ्याव्या लागतात. बघा, मला एक गोष्ट आठवते आहे की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये भारतीयांचे गट एकत्र आले, वेगवेगळे गट होते, जहालमतवादी असेल, मवाळमतवादी असेल, त्यांनी आपल्या आपल्या परीने ज्यांना जे योग्य वाटत होतं की इंग्रज लोकांना देशाबाहेर पळवून लावण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं, ज्यांना ज्या पद्धतीने कल्पना सुचल्या त्यांनी त्या पद्धतीने जे आहे आंदोलनं केली. काहींनी त्यांच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं, काहींनी गोळीबार केला, काहींनी लूटमार केली, काहींनी शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली. हे सगळे आंदोलनं झाली. सर्वांचा उद्देश काय होता? इंग्रजांना जे आहे भारतातून हद्दपार करणे. त्याच धर्तीवरती आता हे जे काही आंदोलनं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच धर्तीवरती आंदोलन होताना दिसत आहे. आंदोलनाचे मार्ग वेगवेगळे आहेत, आंदोलनाची ठिकाणं वेगवेगळी आहे, आंदोलनाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत, परंतु उद्देश एकच आहे. उद्देश तोच आहे जो तुम्हा आम्हा सर्वांचा आहे. लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी, जास्तीत जास्त जागांची शिक्षक भरती व्हावी, पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती व्हावी आणि या शिक्षक भरतीमध्ये कोणत्याही छोट्या मोठ्या घटकावरती देखील थोड्याही प्रमाणावरती अन्याय अत्याचार होता कामा नये. याच सगळ्या बाबी आहे. आणि प्रत्येक जो नेता आहे याच्यामधला, मी जर पर्सनल सांगायचं झालं तर अगदी सगळे नेते मला फार जवळचे आहेत, सर्वांशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत आणि त्यांना जेव्हा जेव्हा काही सजेशन्सची आवश्यकता असते किंवा त्यांनाही काही गोष्टींची आवश्यकता असते त्यावेळेस ते मला हक्कानं सांगू शकतात, मी त्यांना हक्कानं सांगू शकतो. अगदी संदीप कांबळे सर असेल, तुषार देशमुख सर असतील, आपले कला क्रीडाची जी पूर्ण टीम आहे ते असेल, बालुशा मॅडम असेल, या सगळे लोक जे आहे आम्ही एकत्रच आहोत. सर्वांचा उद्देश हा निस्वार्थीपणाचा आहे. आता सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की मग आम्ही, जसं ते एक मराठीमध्ये गाणं नाही का, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, त्यापर्यंत हे बघा, मी सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना सांगेल की वरिष्ठ लेवलला आपण फार जास्त विचार करू नये. ठीक आहे, आपले जे जेन्युइन मुद्दे आहेत ते जर का ज्या संघटनेमध्ये किंवा ते ज्या आंदोलनामध्ये सहभागी असतील ते मुद्दे त्यांना आपण सपोर्ट करा. ज्यांना वाटलं की यार ठीक आहे, तुषार देशमुख सरांचे मुद्दे मला योग्य वाटत आहेत आणि मला जे आहे त्यांचं जे आंदोलन आहे पुणे या ठिकाणी जाणं सहजपणाने शक्य आहे, त्याने त्या ठिकाणी जावं. कुणाला वाटले की कांबळे सरांचे मुद्दे योग्य आहे, मला मुंबई या ठिकाणी जाणं योग्य आहे, त्यांनी मुंबई या ठिकाणी जावं. किंवा काहींना वाटले की ठीक आहे बालुशा मॅडम चांगल्या काम करतायत त्यांच्याकडे जावं, त्याने त्यांच्याकडेही जावं.
हे बघा, बाकी वरिष्ठ जसं सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहेत त्यांना काय हवं आहे, मला माझ्या हक्काची नोकरी हवी आहे, हाच प्रत्येकाचा एजेंडा आहे, प्रत्येकाची भूमिका आहे. मग स्वतःला जे विचार करायचा आहे की मला कोणत्या ठिकाणी जाणं जास्त बेटर असेल, जास्त सोयीचं ठरेल, आणि आतापर्यंत कोणाचं काम जे आहे इम्पॅक्टफुल राहिलेलं आहे, यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं स्पर्धा नाही. लक्षात घ्या, हे चारही जर का गट वेगवेगळे आंदोलन करत असतील, याचा अर्थ असा नाहीये की यांच्यामध्ये जे आहे आपापसामध्ये भांडणं आहेत. भांडणं अजिबात नाहीये, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. शासनाला, प्रशासनाला वेगवेगळ्या परीनं झुकवण्यासाठी या परीनं आंदोलनं करावे लागतात. बघा, आंदोलनं दोन्ही साईडनं होणं महत्वाचं आहे. पुणे या ठिकाणी देखील आंदोलन होणं महत्वाचं आहे. एक गट जो आहे पुणे या ठिकाणी आंदोलन करेल, एक गट मुंबई या ठिकाणी आंदोलन करेल, एक गट जे आहे मंत्रालयामध्ये फिल्डिंग लावेल. याच परीनं जर का आंदोलनं केले तर आंदोलनं ही लवकर यशस्वी होतात. याच्यापूर्वीचा इतिहास आपण बघितलाय. याच्यापूर्वी ज्यावेळेस 2022च्या भरतीकरिता आम्ही सर्वांनी मिळून आंदोलन केलं होतं, आपले त्यावेळेस जे आहे हे सगळे नेते तर होतेच, त्याच्यासोबत संतोष मगर सर होते. त्याही वेळेस आम्ही लोकांनी निर्णय घेतला होता की मुंबईला तर आपल्याला, पुण्याला तर आंदोलन करायचंच आहे, परंतु तिथून एक छोटासा गट आम्ही उचलून या ठिकाणी मुंबईला पाठवला होता की तुम्ही तिकडे पण आंदोलन करा. तो आपलाच गट होता, कारण काय होतं, शासनाला आम्ही इथून दबाव टाकतो, तुम्ही तिकडून प्रेशर टाका. आणि एक गट जो आहे तो मंत्रालयामध्ये फिल्डिंग करण्यासाठी लावला होता की या मंत्र्यांना भेटा, त्या आमदारांना भेटा, त्या खासदारांना भेटा, जेणेकरून आपण चोही बाजूने या ठिकाणी जे आहे शासन प्रशासनाला आपल्या मागण्या मनवण्यासाठी प्रयत्न करणार होतो. आणि झालंय तसंच. ते आंदोलन यशस्वी झालं. आतापर्यंतची महाराष्ट्रामधली न भूतो न भविष्यती या ठिकाणी शिक्षक भरती झालेली आहे एवढ्या मोठ्या पदांची. आणि आताही मला विश्वास आहे की आता जे 4 आंदोलनं होते आहेत त्या 4ही आंदोलनाला त्याच पद्धतीने यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा जर प्रश्न असेल की आम्ही कोणत्या ठिकाणी जावं, तर मी या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या परीनं जे आहे, जे काही फुल ना फुलाची पाकळी या आंदोलनाला हातभार लावता येऊ शकतो, हातभार लावण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जाता येत असेल तर जाऊ शकता, जाणं होत नसेल तर त्यांना जे आहे प्रोत्साहन देऊ शकता, किंवा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्या आंदोलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी तरी प्रयत्न करू शकता. असे वेगवेगळे मार्ग आहेत की आपण वेगवेगळ्या परीनं या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी मदत करू शकतो, प्रेरणा देऊ शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. तर हे सगळे आंदोलनं होणार आहेत. मी डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. होऊ शकते एखादा मुद्दा माझ्याकडून राहून गेलेला असेल. या आंदोलनांना प्रसिद्धी देण्यासाठी मी सदैव आपल्या या प्लॅटफॉर्मचा वापर करत राहणार आहे. आपल्याला जर का आणखी याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न विचारायचे असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता.